जस्ट आय एम स्टार्टिंग स्क्रीन रेकॉर्डिंग. सो दिसतंय. जितेश सर, तुम्ही स्पीकर ऑन करा आणि तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाले किंवा किती डाटा एक्झॅक्टली द्या. जस्ट 1 मिनिटामध्ये सांगितलं तरी बोला. हॅलो, तुमचा कॅमेरा ऑन करू शकाल का थोडा वेळासाठी, म्हणजे लक्षात येईल कोण बोलतंय. ओके, दॅट्स ग्रेट. ओके सर. हा ओके. मी रोमनी एम्बेसीला मेल केला होता. बर. त्याच्यामध्ये मी स्पायसेस, लेदर आणि फॅब्रिक्स या तिघांबद्दल डाटा मागितला. तर त्यांनी मला नियर अबाउट 5,000 त्यांचा बाहेरचा डाटा दिला. दॅट्स ग्रेट सर. इट्स अब्सोल्युटली ग्रेट. कारण तुम्ही बघितलं असाल एका देशाकडनं तुम्हाला इतका डाटा आलाय. दॅट्स राईट. सो अजून खूप साऱ्या कंट्रीज आहेत, एक्सप्लोर करा. आता जो काही डाटा आलाय, आपला जो डे 5 आहे त्याच्यामध्ये मेल कसा करायचा हा शिकवलेला आहे. सो यू कॅन एक्सप्लोर विथ देम. त्यांच्या जर समजा खूपच हाय एक्सपेन्सिव्ह क्लायंट असतील, समजा प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनीज असतील, सो गो थ्रू त्यांच्या सेल्स डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा वेबसाईट वरती जाऊन. सो तुम्हाला इझिली कॉन्टॅक्ट होईल, कारण सगळ्या गोष्टी तिथं प्रत्येक डिपार्टमेंट त्याच्यासाठी सेट असतात. सो तुम्हाला दुसरीकडनं रिप्लाय येण्यापेक्षा सेल्स डिपार्टमेंटला जर तुम्ही लवकर केला, इट मीन्स तुमचं लेदर आहे काय अदर कुठला जो काही प्रोडक्ट असेल, सो इट्स युअर गुड थिंग की तुम्ही बाहेरचा कमीत कमी डाटा आलाय तुमच्याकडे. सो इट विल बी ग्लोरियस पॉईंट. सगळ्यांसाठीच हॅपी असणार आहे, कारण बरेचसे लोक वर्किंग करतात, तुमच्यासारखे बऱ्याचशा लोकांना रिझल्ट सुद्धा मिळते. ओके, दॅट्स ग्रेट. सो चांगली गोष्ट आहे. अजून काय वर्किंग केलं सर त्याच्यावरती? एनी अदर थिंग? कालच रिसिव्ह केला मी डाटा. ओके, दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. आणि अजून 10-12 कंट्रीला पाठवले अजून. चांगली गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर मग स्टडी करणार आहे. अराउंड 50+ कंट्रीजला तरी मेल पाठवा, आणि जितका काही बायोडाटा येईल. आणि पोर्ट डाटा सप्लायरचा घेतलात का तुम्ही डेमो? जस्ट डेमो? नाही. हा, पोर्ट डाटा सप्लायर सुद्धा एक्सप्लोर करा. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डाटा मिळतो तुम्हाला. जस्ट गो अँड सर्च ऑन गुगल की पोर्ट डाटा सप्लायर. एन नंबर ऑफ कंपनीज येतील, त्यांना कॉन्टॅक्ट करा, डायरेक्टली फोन करा, त्यांना सांगा की मला पोर्ट डाटा हवाय माझ्या लेदर प्रोडक्ट मध्ये. सो ते तुम्हाला म्हणतील की 500 पासून 2500 पर्यंत कॉस्टिंग करतील. मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला सर्च करायचं किती कमी कॉस्टिंग मध्ये तुम्हाला मिळेल. परंतु त्यांना सांगा की मला काही डेमो पाठवा, सो आय कॅन चेक अँड त्यानंतर आपण डिसाईड करू. सो त्यांच्याकडनं डेमो येतो, सो चेक करा तो डेमो एक्झॅक्टली कधीचा देतात, 2020चा किंवा लास्ट मंथ 2 मंथ्स अगो, असा जो काय असेल एक्सप्लोर करा. खूप ऍक्टिव्ह क्लायंट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा. इट मे बी समथिंग आउटडेटेड, बट बरेचसे क्लायंट्स ऍक्टिव्ह असतात, राईट. सो ते सुद्धा एक्सप्लोर करा. नक्कीच गोष्टी तुम्हाला येतील. सर कॉंग्रॅच्युलेशन सर फॉर युअर फ्युचर. थँक्स अ लॉट. चांगलं काम केलं. थँक्यू सर. ओके, सो कमिंग टू द पॉइंट, आज आपण इन्को टर्म्स बघणार आहोत. त्या इन्को टर्म्स मध्ये तुम्ही बघू शकता सर, जे लोक वर्किंग करतील नक्कीच त्यांना रिझल्ट मिळतील. कारण एक्सपोर्ट इट मीन्स थेरॉटिकली कुठलीही गोष्ट घेऊन जर तुम्ही बसलात, सो नो यूज ऑफ दॅट. सो यू हॅव टू वर्क फॉर दॅट. तुम्ही वर्क जितकं कराल तितकं तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी वाटायला सुरू होतील. ऍज पर इन्फॉर्मेशन जर तुम्ही घेतलात, सो युल बी पॅनिक आफ्टर ऑल, राईट. सो मला काय म्हणायचं याच्यामध्ये इन्को टर्म्स वरती आपण आज बोलणार आहोत. सो खूप क्रुशियल पॉईंट आहे. समजा बाहेर जर म्हणला की मला मटेरियल पाहिजे, परंतु एफओबी वरती पाहिजे, बरेचसे इन्को टर्म्स असतात. आता तुम्हाला लिटरली 0 पासून एक्सप्लेन करतो. कुठलाही जर टर्म जर ऐकू आला तुम्हाला, सो तुम्ही कन्फ्युज नाही होणार, या पद्धतीने क्लिअरली एक्सप्लेन करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. कुठली ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला मी गोष्ट कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. सो राईट, सो स्टार्ट करूया. आर यू एक्साइटेड फॉर दिस वेबिनार? कारण प्रत्येक टॉपिक मध्ये आपण काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येतो, जे की तुम्हाला एक्साइटमेंट मिळेल, आणि प्युअरली स्टेप बाय स्टेप्स आपण जाऊया पुढे कंटिन्युअसली. कुठलाही टॉपिक म्हणजे लिंक जर डॉट जर कनेक्ट केला तर एक लाईन तयार झाली पाहिजे, ज्या लाईनचा उपयोग होईल, राईट. सो एक्साइटेड? आर यू एक्साइटेड फॉर द वेबिनार? आताच्या वेबिनारसाठी एक्साइटेड आहात का? आहे का सर त्या पद्धतीचा जो की तुम्ही लास्ट 20 डेज अगो तुम्ही सुरुवात केली होती, आतापर्यंत पेशन्स आहे, म्हणजे इट मीन्स अजून सुद्धा तुम्ही त्याच इंथुझियाझमनं वेबिनार अटेंड करताय, म्हणजे तुमच्यामध्ये चांगली लिटरली डिसिजन मेकिंग म्हणा, पेशन्स लेवल म्हणा, थोडासा वाढलेला आहे लिटरली. सो इट विल बी बेनिफिशियल इन युअर फ्युचर. ओके, सो इन्को टर्म्स वरती बोलूया आपण, म्हणजे ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, सर्वप्रथम सर इन्को टर्म्स मध्ये जर बघायचं असलं तर इन्को टर्म्स यूज कशासाठी करतात, ऍक्च्युअल मध्ये बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. इन्को टर्म्स म्हणजे काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला बाहेर सांगतो की मला एफओबी वरती माल पाठवा, म्हणजे एफओबी म्हणजे फ्री ऑन बोर्ड. तो फ्री ऑन बोर्ड म्हणजे बोट वरती जोपर्यंत कंटेनर पोहोचतोय
तोपर्यंत तुम्हाला पेमेंट पे करावे लागते. सगळे चार्जेस जे काही सीएचे चार्जेस असेल, फ्रेट फॉरवर्डर चार्जेस, एकदम बेसिक बघूया, जस्ट थेरॉटिकल लक्षात घ्या एक वेळेस. त्यानंतर तिथेपर्यंत नंतर आपल्याला कॉस्टिंग मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं, बट जस्ट ते सांगतात की आम्हाला इथपर्यंत तुमचं कंटेनर कमीत कमी पोहोचवा. सो आपण त्या पद्धतीने पोहोचवतो, त्याची जे काही रिक्वायरमेंट आहे. कारण काही जणांचं काय असतं, फ्रेट फॉरवर्डर ऑलरेडी इंडियामध्ये अवेलेबल असतात त्यांची. सो ते काय करतात की मला फ्री ऑन बोर्ड पर्यंत पाठवून द्या किंवा फ्री अलॉंग शिपच्या साईडला कंटेनर द्या. सो मी तिथनं जे काही फ्रेट असणार आहे ते सगळ्या गोष्टी देऊन मी पुढे घेऊन जाईल. दॅट्स ओके, त्यांना जे कुठली गोष्ट पॉसिबल वाटणार आहे. ऍक्च्युअली इन्कोटर्म्स बद्दल शिकणं म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होते की पेमेंट जे काही तुमचं कंटेनर आहे त्याची रिस्क कोण घेणार, त्याचं पेमेंट कोण करणार, त्याचा फ्रेट कोण देणार, या गोष्टी कुणाकडे विभाजल्या जाणार आहेत, त्यासाठी आपण इन्कोटर्म्स शिकतो. सो त्याच्यामध्ये खूप सारे इन्कोटर्म्स आहेत, अराउंड 11 इन्कोटर्म्स आहेत. बट तुम्हाला काही बेसिक इम्पॉर्टंट आणि जास्ती युज होणारेच मी एक्सप्लेन करणार आहे. परंतु अशा पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे ज्यावेळेस तुम्ही 11 मधल्या कुठल्याही पॉईंट वरती गेलात, सो तुम्हाला एक्सप्लेनेशन स्वतः ऑटोमॅटिकली लक्षात येईल. सो कमिंग टू द पॉइंट, जायचं टॉपिक वरती द्या इन्कोटर्म्स लक्षात घेण्यासाठी. येस और नो? येस, यू जस्ट टाइप वाय और ई, विल गो टू टॉपिक. येस, थँक्स अ लॉट रिचा सर, थँक्यू सो मच. तर बघा, इन्कोटर्म्स मध्ये टोटल जर इन्कोटर्म्स मध्ये बद्दल बोललात तुम्ही, सो 11 इन्कोटर्म्स असतात. त्याच्यामध्ये FOB, FI असं बरेचसे असतात. लिटरली आपण बेसिक पासून बघूया. परंतु इन्कोटर्म्स हे 10 वर्षाला चेंज होतात लिटरली. आता लास्ट आपण जे युज करत होतो 2010 इन्कोटर्म्स युज करत होतो, परंतु लिटरली आता काय झालंय, 2020 ला तो चेंज झालाय, आता 2030 ला तो चेंज होणार. सो आपण आता जे इन्कोटर्म्स युज करतोय, सो इन्कोटर्म्स 2020 युज करतोय, म्हणजे लिटरली त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला लक्षात येतील. त्याच्यामध्ये आपण शिकणाऱ्या गोष्टी म्हणजे रिस्क, पेमेंट आणि इन्शुरन्स. जी कंटेनरची रिस्क असणार आहे, समजा माल तुमचा बुडाला, सो ते रिस्क कोण घेणार, त्याचा इन्शुरन्स कोण करणार, त्याचा फ्रेट कोण करणार, या सगळ्या गोष्टी ह्या टर्म वरती, इन्कोटर्म्स वरती डिपेंड असतात. सो एक एक इन्कोटर्म्स आपण स्पेशली बघूया. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी 4 इन्कोटर्म्स, इम्पॉर्टंट इन्कोटर्म्स एक्सप्लेन करणार आहे. सो त्यानंतर एक वेबसाईट सांगेल, त्या वेबसाईट वरती जावा आणि कुठल्याही 11 पैकी तुम्ही जर क्लिक केलात, सो तुम्हाला ते रीड करता आलं पाहिजे इन्कोटर्म, आणि त्यानंतर लक्षात आलं पाहिजे. पण बेसिक जास्तीत जास्त युज होणारे हे 4 इन्कोटर्म्स आहेत. सो असं बघू शकता, आता तुम्हाला काहीतरी नवीन टाईपचं दिसेल या ठिकाणी, बट डोंट बी सो म्हणजे कन्फ्युजन मध्ये जाऊ नका की काय दिसते. बरंचसं आपण ज्यावेळेस एक्सप्लेन करूया, मी ऑलरेडी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही पाण्यात उतराल डायरेक्टली तुमच्या सगळ्या बॉडी ओली नाही होणार, जस्ट इट टेक्स सम टाइम. सो त्याच्यामुळे काय होईल, आता हे बरंच काही दिसते, परंतु आता मी 1 घंटामध्ये तुम्हाला असं प्रिपेअर्ड करेल की हे कुठलीही टर्म जर तुम्हाला दाखवली तर तुम्ही एक्सप्लेन मला करू शकाल. सो इट विल बी बेनिफिशियल, राईट. सो ह्याच्यामध्ये बघा, EXW म्हणजे EX वर्क, फ्री कॅरियर, फ्री अलॉंगशिप, फ्री ऑन बोर्ड, कॉस्ट अँड फ्रेट, कॉस्ट इन्शुरन्स अँड फ्रेट, कॅरियर पेड टू, कॅरियर अँड इन्शुरन्स पेड टू, डिलिव्हर्ड टू टर्मिनल, डिलिव्हर टू प्लेस, डिलिव्हर ड्युटी पेड, हे सगळे 11 इन्कोटर्म्स आहेत. ह्याच्यात फॅक्टर्स, रिस्क म्हणा, ह्या कशा कशा आहेत ते आपण एकदम बेसिक पासून समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला लिटरली रीड करता येतील. सो कमिंग टू द इन्कोटर्म्स, लक्षात आलं सर, इन्कोटर्म्स म्हणजे बेसिकली कशासाठी बघतो आपण, इथे क्लिअर आहे का सगळ्यांना? इन्कोटर्म्स ऍक्च्युअली युज कशासाठी करतो, म्हणजे बेसिक लक्षात आलं का कशासाठी इन्कोटर्म्स काढलेला आहे एक्सपोर्ट मध्ये, की तुमची जे काही रिस्क असणार आहे तो बायर घेणार आहे का सेलर घेणार आहे, जे काही कंटेनरचा समजा FOB वरनं इथून तिथपर्यंत ट्रॅव्हल, कारण बरेचसे फॅक्टर्स येतात. समजा तुमच्या फॅक्टरीवरनं कंटेनर निघाला आणि त्यामध्ये काहीतरी ऍक्सिडेंटली झाला आणि तो कंटेनर क्रॅश झाला, सो त्याचा रिस्क कोण घेणार, त्याचा इन्शुरन्स कोण काढणार. त्यानंतर शिप तुमची गेली, शिप समजा समुद्रामध्ये बुडाली किंवा कुठल्या सायक्लोनमुळे ऍक्सिडेंटली होतात बऱ्याचशा गोष्टी, सो त्याचा रिस्क कोण घेणार, या गोष्टीसाठी फक्त इन्कोटर्म्स युज होतात. दॅट्स ग्रेट सर, पंकज, थँक्स अ लॉट. सो कमिंग टू द पॉइंट, आता आपण इनिशियली 40 मिनिट्स प्लसचा आपला वेबिनार असणार आहे, परंतु हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे एक्झॅक्टली कशा पद्धतीने इन्कोटर्म्स युज होतात. सो इन्कोटर्म्स मध्ये इनिशियली आपण जे बघणार आहोत हे 4 इन्कोटर्म्स बघणार आहोत. 11 इन्कोटर्म्स पैकी हे 4 इन्कोटर्म्स. तर ह्या 4 इन्कोटर्म्स मध्ये अगोदर मी एक्सप्लेनेशन देतो. FAB म्हणजे काय असणार आहे, फ्री अलॉंग बोर्ड. हे इंडियन पोर्ट वरती युज केलं जातं FAB. त्यानंतर FOB काय असणार आहे, फ्री ऑन बोर्ड. त्याला इंडियन पोर्ट वरती त्यालाही युज केलं जातं. परंतु CFR किंवा ह्याला CNF म्हणलं जातं. C म्हणजे काय, कॉस्ट, आणि FR म्हणजे फ्रेट. सो त्याचा शॉर्ट फॉर्म कॉस्ट अँड फ्रेटचा आपण CFR घेतलेला आहे. कॅन यू प्लीज म्यूट युअर मायक्रोफोन सर? येस, थँक्स लॉट.
कारण डिस्टर्बन्स झाल्यानंतर पॉइंट हे होतं आपलं डिस्टर्बन्स. सो CFR मध्ये कॉस्ट अँड फ्रेट, त्याला CNF पण म्हणलं जातं, म्हणजे कॉस्ट अँड फ्रेट. सो तुम्ही इझी वेने तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही यूज करू शकता. त्यानंतर CIF कॉस्ट, इन्शुरन्स अँड फ्रेट, ह्या गोष्टी आहेत की फक्त कॉस्ट अँड फ्रेट मध्ये कॉस्ट, इन्शुरन्स अँड फ्रेट जोडलेलं आहे. सो हे 4 इन्कोटर्म्स इम्पॉर्टंट आहेत. बाकीचे 11 जर तुम्ही बघितलात सो तुम्ही इझिली रीड करू शकाल आणि इझी असणार. परंतु या फर्स्ट मध्ये एकदम आपण सुरुवातीचं सावकाश बघूया, ज्यानंतर सगळ्यांना कळेल, त्यानंतर सेकंडला जाऊया. तर फ्री ऑन अलॉंग बोर्ड म्हणजे कुणाला आयडिया आहे का सर काय एक्झॅक्टली असेल फ्री अलॉंग बोर्ड जे इन्कोटर्म आहे? सो काय वाटेल ते तुम्ही सांगा, जेणेकरून आपण तर नंतर क्लिअरच करतो. तर फ्री अलॉंग बोर्ड म्हणजे काय सांगू शकाल का? म्हणजे कंटेनर तुम्ही त्या बायरला कुठपर्यंत नेऊन देणार, थोडक्यात इन्कोटर्म मराठी भाषेमध्ये जर समजायचं असलं तर, की तुम्ही जो काही कंटेनर आहे तो बाहेर, तुमची रिस्क कुठपर्यंत असणार तो कंटेनर पोहोचवेपर्यंत, आणि तुम्ही तो कुठपर्यंत पोहोचवणार, शिपमध्ये पोहोचवेपर्यंत तुमची रिस्क असणार आहे का, त्याच्या पोर्ट वरती नेपर्यंत किंवा त्याच्या बाहेरच्या लोकेशन पर्यंत, या गोष्टी आहेत. सो सांगू शकेल का फ्री अलॉंग बोर्ड म्हणजे काय असू शकेल? Right, buyer country. Not exactly buyer country, Ajit sir, but you have tried best, so I really appreciate about your answer. Free along board म्हणजे बोर्डला मी एक सिंपल एक्झाम्पल दिलं तर बोर्ड म्हणजे एक शिप कन्सिडर करा, तुम्ही शिप कन्सिडर करा. सो फ्री अलॉंग बोर्ड म्हणजे शिपच्या साईडला ठेवलेला कंटेनर, तुमचा जो काही असणार आहे रिस्क फॅक्टर म्हणा, किंवा तुमचं जे काही पेमेंट तुम्हाला करायचंय, जे भाडं द्यायचे, त्यानंतर काय म्हणतात त्याला एक्झॅक्टली, पोर्ट वरती जे काही रेंट असणार आहे त्याचं पोर्ट रजिस्ट्रेशनच्या मध्ये पार्ट येणार नाही. सो ऑलरेडी तुम्ही केला आहात ते, तर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत ज्या काही कॉस्टिंग पडणार आहेत त्या तुम्हाला पेड करावं लागतील. ऑलमोस्ट नंतर तुम्हाला त्या व्हॅल्यू ऍडिशन होऊन बाहेरकडनं सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, बट तुम्हाला बाहेर सांगतो की इथपर्यंतची मला कॉस्टिंग दे किंवा इथपर्यंत मला पोहोचून दे. ओके, दॅट्स डन. सो नेक्स्ट जो असणार आहे फ्री ऑन बोर्ड. आता ह्याच्यामध्ये मी सांगितल्यामुळे लक्षात येईल बऱ्याचशा लोकांना. फ्री ऑन बोर्ड सांगू शकेल का कोणी? ऑन बोर्ड म्हणतोय मी, जस्ट बोर्डला कन्सिडर करा शिप. सो एनीबडी just try, it will be right or wrong, but you have to try. Okay, I'm waiting for your answer. कुणीतरी आन्सर करा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आन्सर न काय होणार की तुम्हाला सुद्धा क्लिक होईल की हा एक्झॅक्टली असं विचार केल्यानंतर रॉंग असेल, इट विल बी राईट. सो एकाने कुणीतरी आन्सर करा की फ्री ऑन बोर्ड म्हणजे काय असू शकतं, म्हणजे कुठेपर्यंत कंटेनर बाहेरला पोहोचवायचं आहे आपल्याला. अदरवाइज मी अजून एकदा एक्सप्लेन करू का तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर? जस्ट पोर्ट, नॉट पोर्ट अमोल सर, दॅट्स ग्रेट आन्सर. फ्री ऑन बोर्ड म्हणजे मी बोर्ड म्हणले, बोर्डला शिप कन्सिडर करा म्हणलं, तर फ्री ऑन बोर्ड शिप वरती नेऊन ठेवेपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. ओके, सो विल क्लिअरली बघूया आपण, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन असणार आहे. सो सुरुवातीला आपण फ्री अलॉंग साइड बघूया, म्हणजे की राईट, फ्री अलॉंग बोर्ड म्हणलं जातं किंवा फ्री अलॉंग साइड सुद्धा म्हणलं जातं ह्याला. तर ही काय असतं बघा, फ्री अलॉंग शिप, अलॉंग साइड शिप असं जरी म्हणलं तरी वेल अँड गुड असणार आहे. सो ह्याच्यामध्ये इनिशियली बघा, हे जे इन्कोटर्म आपण यूज केलेलं आहे ते 2020चं इन्कोटर्म आहे. आता हे बघा, बेसिक समजून घ्या, हे सेलर आहे, म्हणजे इथून तुम्ही तुमच्या फॅक्टरीवरनं माल लोड केलात आणि तो माल ह्या गाडीवरनं वाहत जातोय. हा कुठं जाणार, लोडेड आहे पूर्ण माल, हा एका वेअर हाऊस मध्ये जाणार आहे, कारण तुमच्या मालाची आता पॅकेजिंग झालेली नाही आणि कुठली गोष्ट झालेली नाही. सो तुम्हाला एका वेअर हाऊस वरती नेऊन टाकायचंय. सो त्या वेअर हाऊस वरनं तिथनं परत त्यानंतर पोर्ट वरती घेऊन जायचे आणि त्या पोर्ट नंतर तुम्हाला शिप मध्ये माल लोड करायचा. त्यानंतर तो शिप, हे सी एरिया आहे, त्यानंतर शिप तिथं ज्या अमेरिकन पोर्ट वरती रिसिव्ह होईल, त्यानंतर त्याच्या पुढे अनलोड होईल, त्यानंतर माल ट्रक मध्ये लोड होईल आणि त्या बायरच्या घरापर्यंत जाऊन अनलोड होईल. सो हा ग्राफ दिसतोय का इझिली? कळाला असेल तर यस म्हणा, नसेल तर मी परत एक्सप्लेन करेन. येस, इज इट अंडरस्टँड? कुणाला लक्षात आले का एक्झॅक्टली काय होते, लक्षात येते का तुम्हाला? मी परत नंतर सांगतो अजून, जर लक्षात आलं नसेल तर. बी ऑनेस्टली तुम्हाला काय वाटतं ते सांगा. येस, थँक्यू. तरी मी एक वेळेस एक्सप्लेन करतो. सर, हे सेलर आहे, म्हणजे तुमची घरी ठेवला असेल, समजा एक्झाम्पल आपण कांदा घेऊया. आता तुमचा कांदा आहे तो घरी आहे किंवा तुमच्या फॅक्टरीवरती आहे. तिथनं तुम्ही काय केलात, एका बसमध्ये ट्रकमध्ये लोड केलात आणि कंटेनर तुमचा लोड होऊन सफिंग नाही झाली, जस्ट तुमचा लोड झाला, अजून तुमची पॅकेजिंग वगैरे राहिली किंवा तुम्ही इथूनही करू शकता, इट डिपेंड्स ऑन यू. त्यानंतर लोड करून इथं
लोडेड असलेला कंटेनर वेअरहाऊस मध्ये गेला, तिथून सगळ्या कंटेनर स्टफिंग होऊन तिथनं परत पोर्ट वरती गेला, पोर्ट वरनं शिप वरती लोड झाला, शिप हे पुढे गेली, अमेरिकामध्ये पोहोचल्यानंतर ही शिप वरती कंटेनर अनलोड झाला, त्यानंतर परत ट्रकमध्ये लोड झाला आणि लोडेड कंटेनर बाहेरच्या घरापर्यंत जाऊन अनलोड केला. सो इट विल बी करेक्ट दिस वे. सो त्याच्यामध्ये इनिशियली समजण्याची गोष्ट म्हणजे बाहेरनं जर तुम्हाला सांगितलं की एफएस म्हणजे फ्री अलॉंग साइड शिप, तर तुमचं जे म्हणणं असतं या ठिकाणी अलॉंग साइड शिप दिसत असेल तुम्हाला, तुमची कुठपर्यंत रिस्क असणार आहे, हे रिस्क म्हणजे एक लक्षात घ्या, हे ब्लॅक डॉट जे दिसतोय तुम्हाला हे ट्रान्सफर रिस्क, म्हणजे तुमची रिस्क इथपर्यंत असणार आहे, ह्याच्या पुढची रिस्क तुम्ही बाहेरला ट्रान्सफर करताय, म्हणजे त्याच्या पुढे कंटेनरचं काही जरी झालं ते कम्प्लिटली बाहेरची रिस्क असणार आहे. सो हे ब्लॅक डॉट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. आणि ही सेलर कॉस्ट, ऑरेंज कलर दिसतोय म्हणजे तुम्हाला पे करायचंय सगळं, हा तुम्ही प्रोडक्ट मध्ये ऍड करून नंतर घेऊ शकता, पण इनिशियली तुम्हाला पे करायचंय. आणि त्याच्या पुढला जो ब्लू कलर मध्ये दिसतोय तो बाहेर पे करणार आहे सगळ्या गोष्टी. सो आता समजून घेऊया आपण. हे बघा, कम्प्लिटली इथून तुमचा माल लोड झालाय आणि त्याच्या बाहेरच्या समजा वेअरहाऊस मध्ये स्टफिंग वगैरे झालाय आणि स्टफिंग होऊन या पोर्ट वरती आलाय जस्ट शिपच्या अलॉंग साइड, म्हणजे तिथनं फक्त उचलायचं आणि शिप मध्ये ठेवायचं, तिथपर्यंत तुम्ही कंटेनर त्यांना पोहोचती केला. सो त्याला म्हणलं जातं फ्री अलॉंग साइड शिप. जर तुम्हाला म्हणलं की बाहेरनं मला फ्री अलॉंग साइड शिपमेंट करा, सो तिथपर्यंत तुम्हाला पोहोचण्याचे जे काही कॉस्टिंग असणार आहे ते करायचे. आता ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात, कंटेनर बुक करणे, त्यानंतर फ्रेट, या चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील, कारण तुम्ही पोर्ट एंट्री करून सगळे चार्जेस देऊन अलॉंग साइड तुम्ही ठेवताय. सो या पेड करावे लागतील, परंतु नंतर बाहेरकडनं घेऊ शकता. त्याच्यामध्ये नेगोशिएबल असेल, बाहेर समजा जर तुमचा कंटेनर बुक करून द्यायचा असेल तर वेल अँड गुड, कारण ह्याच्या पुढली त्याची कॉस्टिंग आहे, म्हणजे इथं फ्रेट फॉरवर्डर त्याचा असू शकेल, त्यामुळे त्यानं म्हणलंय की डायरेक्टली मला पोर्ट पर्यंत आणून द्या. सो शिपच्या जस्ट अलॉंग साइड आपण सेट केलेलं आहे, तिथनं जे काय रिस्क असणार आहे बघा इथपर्यंत. समजा आता तुम्ही गाडी घेऊन जाताय लोडेड करून, ही इन्शुरन्स तुम्हाला काढावं लागेल. समजा गाडी जर क्रॅश झाली म्हणजे ऍक्सिडेंट झाला, सो त्या गोष्टीचं इन्शुरन्स तुम्हाला असल्यानंतरच ती जी काही गुड्स आहेत त्या व्हेकल मध्ये ते तुम्हाला डायरेक्टली मिळेल, त्याचं काहीतरी ऍडव्हान्टेज, म्हणजे अमाऊंट जे काय असणार आहे त्याचे 80% 90% जे काही इन्शुरन्स टाईप असेल त्याच्यानुसार मिळेल. बट तुम्ही जर इन्शुरन्स नाही काढलं तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे इथपर्यंत तुमची रिस्क आहे. समजा इथनं अलॉंग साइड वरनं शिप कंटेनर उचलतोय आणि शिप मध्ये टाकते वेळेस काहीतरी ऍक्सिडेंट झाला, सो ती सुद्धा रिस्क तुमची नसणार आहे, ते कम्प्लिटली बाहेरची असणार आहे. तुम्ही रिस्क ब्लॅक डॉट पर्यंत तुमची रिस्क असणार आहे, म्हणजे तुमचा कंटेनर इथपर्यंत येऊन अलॉंग साइड शिप पर्यंत ठेवेपर्यंत तुमची रिस्क, त्याच्या पुढची रिस्क कम्प्लिटली बाहेर घेणार आहे. सो लक्षात आलं कम्प्लिटली एफएस म्हणजे काय असतं? एनिबडी, सगळ्यांना लक्षात आलं का एफएस म्हणजे काय असतं? ओके, दॅट्स ग्रेट. एवढा इझिली आता तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट ग्राफ जेव्हा काढेल तुम्ही स्वतः सांगा मला एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात आलंय का नाही ते लक्षात येईल. ओके, सो फ्री हे मेन टर्म आहेत जे की यूज जास्ती वेळेस तुम्हाला कंटिन्युअसली यूज होतात. तर याच्यामध्ये बघा एफओबी, आता फ्री अलॉंग साइड शिप केलं तर एफओबी बघा. सो कंटेनर आणि इन्शुरन्स ह्याच्यामध्ये बायर बुक करतो, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये करण्याची गरज नसते. तर याच्यामध्ये बघा सेम ग्राफ आहे, सेलर लोडेड, त्यानंतर लोडेड वेअर हाऊस अलॉंग साइड शिप, हे जे काय आहे क्रेन्स आहेत, राईट. सो ऑनबोर्ड म्हणजे शिप वरती घातलेलं, बोर्ड म्हणजे जे शिप कन्सिडर करा तुम्ही, ऑनबोर्ड हे कंटेनर तुम्ही बोर्ड वरती टाकलं, सो तिथं अराईव्ह झालं अमेरिकन पोर्ट वरती आणि तिथनं अनलोडिंग करून बाहेरपर्यंत गेला. सो एफओबी म्हणजे लक्षात येते का, ग्रीन जे तुमचा ऑरेंज कलरची लाईन दिसते, कलर दिसतोय, सो इथपर्यंत तुम्हाला पे करावे लागेल. ऑनबोर्ड म्हणजे काय, फर्स्ट कन्सेप्ट मध्ये तुम्ही काय केलात की जस्ट शिपच्या अलॉंग साइड पर्यंत तुम्ही खर्च घेतलात आणि ती रिस्क तुमची होती, राईट. आता इथं काय आहे, तुम्हाला त्या शिप वरती कंटेनर चढवून द्यायचंय बाहेरला, सो बाहेर म्हणतोय की मला एफओबी पर्यंत पोहोचव. सो एफओबी म्हणजे बाहेरचा जो कंटेनर असणार आहे तो तुम्हाला शिप पर्यंत पोहोचवायचे. त्यानंतर जे काही रिस्क असणार आहे ते बाहेर, समजा शिप पुढे गेली, शिप जर बुडाली, सो रिस्क त्याची असणार आहे, परंतु रिस्क तुमची कुठे असणार आहे, परत तुम्हाला ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स काढावंच लागेल, ट्रान्सपोर्टेशन इन्शुरन्स. सो कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर ऍक्सिडेंटली क्रेन उचलताना काही कंटेनरला झाला तर ती रिस्क सुद्धा तुमची असणार आहे, सो त्याचा सुद्धा इन्शुरन्स तुम्हाला काढावा लागेल. म्हणजे हा इन्शुरन्स टाईप कुणाकडे गेला इन्शुरन्स याच्यावरनं हे सिद्ध होतं, राईट. सो तुम्ही ते व्हॅल्यू ऍडिशन करून प्रोडक्ट मध्ये देऊ शकता, सगळ्या गोष्टी इनिशियली तुम्हाला द्याव्या लागतात. सो पोर्ट ऑफ शिपमेंट, त्याच्यानंतर जे काही बायरची कॉस्टिंग असणारे शिपचे चार्जेस म्हणा,
त्यानंतर इथं अनलोडिंग करणं, त्यानंतर तिथून ट्रान्सपोर्टेशन करणं आणि बायरच्या घरापर्यंत पोहोचणं. जे काही ब्लू कलर मधले चार्जेस, ब्लू कलर दिसतोय तो बायरचा चार्जेस असणार आहे. सो एफओबी लक्षात आलं सगळ्यांना? क्लिअर आहे का एफओबी? आता टर्म्स लक्षात येत आहेत तुम्हाला? FAS म्हणल्यानंतर फ्री अलॉंग साइड शिप, एफओबी म्हणल्यानंतर फ्री ऑन बोर्ड. आता क्लिअरली येते. असा मी जर आता कुठलाही जर तुम्हाला ग्राफ दाखवला तर लक्षात येईल का? असा जर मी तुम्हाला कुठलाही जर ग्राफ दाखवला, समजा बायरनं तुम्हाला म्हणलं की काहीतरी मला वेगळं, आता ह्याच्यामध्ये बघा हे टर्म्स दाखवतो मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये बघा FAS म्हणलं बायरनं तर फ्री अलॉंग शिप. आता आपण बघितलेला एफओबी फ्री ऑन बोर्ड, लक्षात येते तुम्हाला? त्यानंतर बघा कॉस्ट अँड फ्रेट, कॉस्ट अँड इन्शुरन्स फ्रेट, त्यानंतर कॅरेज पेड टू, या सगळ्या गोष्टी. हो सर, नक्की. तुम्हाला एक मी वेबसाईट सांगेल, त्याच्यामध्ये तुम्ही गेलात ना, जस्ट तुम्हाला त्या ह्याच्यावरती क्लिक करायचंय. जे काही इन्कोटर्म्स आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळी डिटेल रीड करायचं असेल रीड करा, तुम्हाला इमेज बघायची असेल इमेज बघा. सो डोंट वरी अबाउट इट, सगळा डाटा प्रोव्हाइड केला जाईल. ओके, बस समजून घ्या. तुम्ही नुसता डाउनलोड केला सो तुम्हाला लक्षात येणार नाही. इथे एक वेळेस जर समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल. आणि या 4च्या व्यतिरिक्त जास्ती करून प्रमाणात युज होत नाही, त्यामुळे मी 4 तुम्हाला बेसिक क्लिअरली समजवतोय, म्हणजे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येता कामा नये. आता या ठिकाणी मला सांगू शकाल का? CFR आहे, कॉस्ट अँड फ्रेट आहे, म्हणजे याच्यामध्ये कॉस्ट जे काही कंटेनरचे आहे, कंटेनर हँडलिंग चार्जेस म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला पे कराव्या लागतील. त्यानंतर फ्रेट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. तर सर मला एक जणांनी प्लीज आन्सर करा, आता तुमची रिस्क कुठपर्यंत असणार आहे ह्याच्यामध्ये? रिस्क कुठपर्यंत असणार आहे तुमची इथं? रिस्क कंटेनर जो आहे कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचा कंटेनर समजा काही ऍक्सिडेंट झाला, सो रिस्क तुमची कुठपर्यंत असणार आहे? ज्यांना लक्षात आलं असेल त्यांनी नक्कीच आन्सर करतील. बायर पोर्ट, नो सर, नो बायर पोर्ट. रिस्क, तुमची रिस्क म्हणतोय जिथे सर ऑन बोर्ड. राईट सर, बाळासाहेब, दॅट्स ग्रेट. ऑन बोर्ड म्हणजे लक्षात आलं सर? ऑन बोर्ड म्हणजे मराठीमध्ये विश्लेषण करून सांगा, म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. तो कंटेनर कुठं ठेवीपर्यंत तुमचा रिस्क असणार आहे? तो कंटेनर उचलून कुठपर्यंत ठेवावा लागेल तुम्हाला? ओके, तो कंटेनर दिसतोय का? ऑन बोर्ड म्हणजे ती एक शिप कन्सिडर करा म्हणलं, शिप. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. तर बघू शकता तुम्ही CFR म्हणजे असं नाहीये की CFR म्हणजे तुम्ही बाहेरच्या ह्याच्यापर्यंत, हा ब्लॅक डॉट दिसतोय का तिथपर्यंत तुमची रिस्क आहे. हा, तुम्ही त्याच्या पुढलं पेमेंट करताय परंतु रिस्क तुमची तिथपर्यंत असणार आहे. सी मधला शिप समजा बुडाली वगैरे, तुमची रिस्क नसणार आहे. सो तुमची रिस्क इथपर्यंत असते, त्याच्यामुळे ही गव्हर्नमेंट डिसाइड करते की तुमची रिस्क कुठपर्यंत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं बघा एक जे काही ऑरेंज एरिया आहे, परंतु तुम्हाला पेमेंट कुठपर्यंत द्यायचंय? जो शिप कम्प्लिटली बायरच्या पोर्ट वरती पोहोचेपर्यंत तुम्हाला ती जे काही आहे चार्जेस द्यायचे. आता बेसिकली तुम्हाला जर JNPT बद्दल जर बोललं तर काय असतं सर, त्याच्या समजा एक बोट ऑलरेडी कंटेनर लोड आणि अनलोड होत आहे, तर 30 किलोमीटर लांब त्या बोटला थांबवलं जातंय आणि त्यानंतर तिथं कम्प्लिटली बोट शटडाऊन म्हणजे थांबवली जाते, कारण स्पीड खूप असते बोटची, सो ऍक्सिडेंट होऊ शकतात. सो तिथं कम्प्लिटली वेटिंग मध्ये करतात ते. आता JNPT वरती जर गेलात तर एक पोर्ट नसणार आहे JNPT वरती, 5 ते 6 पोर्ट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये दुबई पोर्ट अवेलेबल आहे. JNPT म्हणजे हे गव्हर्नमेंटचं झालं, बट तो एरिया जो काही आहे स्पेस तो JNPTचा आहे, परंतु जे काही चार्जेस द्यावे लागतील JNPTला द्यावे लागतील. म्हणजे दुबई पोर्ट जरी असलं तर त्या दुबई पोर्ट मध्ये जे काही हँडलिंग चार्जेस असणार आहेत ते JNPTला प्रोव्हाइड करावे लागतील. त्या ठिकाणी दुबई पोर्ट आहे, त्यानंतर गेटवे पोर्ट आहे. ऑलरेडी दुबई पोर्ट हा ऑस्ट्रेलिया पोर्ट होता, त्यानंतर 1 वर्षानं टेंडर निघतं, सो त्याच्यामध्ये हँडओव्हर दुबईला झालं. सो HP इंडियन ऑइल आहे, बरेचशा पोर्ट आहेत तिथं. सो त्या पोर्टवरती समजा एका शिपमेंटचा शिप जे आहे त्याचा करार जर समजा JNPT सोबत झालेला नसेल, JNPT पोर्टवर येण्याचा, सो आणि दुबई पोर्ट कंटिन्युअसली बिझी आहे, तिथं अवेलेबल नाही आहे जागा, सो ती शिप तिथंच वेट करावं लागेल, परंतु JNPTच्या पोर्टवरती त्याला नेता येणार नाहीये. ज्यावेळेस दुबईचा पोर्ट रिकामा होईल त्या ठिकाणी तुम्हाला न्यावं लागेल. इट मीन्स हे इंडियातलीच गोष्ट करतोय मी, असं नाही की दुबईमध्ये जावं लागेल. JNPT हे समुद्रावरती जे काही बनलेलं आहे आयलंड वरती, त्याच ठिकाणी 5 पोर्ट असतात. त्या जस्ट 4 क्रेन असतात, त्याला एक JNPT नाव दिलेलं असतं. दुसरे 4 क्रेन वेगळ्या कलरचे असतात, त्याला दुबई पोर्ट नाव दिलेलं असतं. त्यानंतर दुसरीकडे कुठलं असेल तर गेटवे पोर्ट असं म्हणलं जातं. सो त्याचे जे काही चार्जेस असणार आहे, आता शिप जर समजा 30 किलोमीटर दूर थांबलेली आहे तर तिथं बंद आहे कम्प्लिटली शिप, तर जे पायलट्स असतात JNPTचे, सो ती सर्व्हिस त्यांना देतात.
दुबई पोर्ट, समजा दुबई पोर्ट वरती जर शिप येणार आहे, तर पायलट्स त्यांना सर्व्हिस देतात की त्या शिपला 30 किलोमीटर पासून पोर्ट पर्यंत आणण्यापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. सो त्या शिपला आणण्याचा चार्जेस जे आहे 4 लाख रुपये आहे पर शिप, पर व्हेसल. म्हणजे पूर्ण शिपमध्ये जितके काही वेसल्स आहेत त्या कम्प्लिटली त्याचा चार्जेस 4 लाख रुपये आहे एका शिपला कम्प्लिटली सेफली आणून त्या पोर्ट वरती टेकवणे, राईट. त्यानंतर अदर कुठले चार्जेस असणार आहेत त्यांना, ते एक्झॅक्टली टग बोट्स असतात. टग बोट्सचं काम काय असणार आहे, त्याला शिपला कंटिन्युअसली वडत आणणे, सो कुठेही क्लॅश होता कामा नये. पायलटचं काम काय आहे, रस्ता क्लिअर आहे का, शिप तिथे अवेलेबल आहे का, क्लिअरली सगळ्या गोष्टी बघणे. सो टग बोट्स त्यांना त्या शिपला वडत आणतात, ते कम्प्लिटली 30 किलोमीटर दूरपासून वडत आणून त्या पोर्ट वरती लावतात. सो त्याचे जे चार्जेस असणार आहे ते 2,95,000 रुपये त्या एका व्हेसलसाठी पडतं. तर अशा प्रकारे या गोष्टी ज्या आहेत ते JNPT ला प्रोव्हाइड करावं लागतं. ज्यावेळेस एक शिप पोर्ट वरती येऊन थांबते, 1 आवर जर ते समजा कंटेनर लोड अनलोड करायला एका वेळेस 4 क्रेन्स वर्किंग होतात एका शिप वरती, कंटेनर लोड अनलोड. बट जर समजा 1 तास जर कंप्लीट झाला त्या शिपला तिथे थांबून JNPT पोर्ट वरती, सो त्याला 7,000 रुपये पर डे पर आवर त्यांना पे करावे लागतात. सो किती तास थांबतील तितक्या तासाची त्यांना शिपमेंटचे असतात. ज्यावेळेस एक कंटेनर लोड आणि अनलोड होतो त्याचे काहीतरी 750 रुपीज पर कंटेनर चार्जेस पडतात, 450, इट डिपेंड्स ऑन कंटेनर अँड त्या प्रकारे कॉस्टिंग असते. सर ही खूप सारे कॉस्टिंग असतात जे की तुम्हाला थेरॉटिकली आणि नेटवरती कुठेही मिळणार नाही. त्या प्रॅक्टिकली ज्या गोष्टी असतात तिथे गेल्यानंतरच माहिती होतात. सो कमिंग टू द पॉइंट, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? ऑनबोर्ड रिस्क कुठपर्यंत असणार आहे तुमची, क्लिअर आहे सगळ्यांना? येस येस, दॅट्स ग्रेट. आता मी तुम्हाला बरेचसे दाखवेल, त्यानंतर तुम्ही स्वतः सांगायचं की सर हे म्हणजे काय असणार आहे, ते म्हणजे. आता आपण CIF बघूया. CIF म्हणजे काय असणार, CFR बघितलं, कॉस्ट अँड फ्रेट जे आहे ते तुम्हाला पे करावे लागतं, परंतु याच्यात कुठलाही इन्शुरन्सचा टर्म आलेला नाहीये. सो रिस्क तुमची ह्या ब्लॅक डॉट पर्यंतच असणार आहे. रिस्क तुमची ब्लॅक डॉट पर्यंतच असणार आहे. त्याच्या पुढची रिस्क, समजा शिप जर बुडाली समुद्रामध्ये, सो ते बाहेरची रिस्क असणार आहे. त्याच्या पुढं पोर्ट वरती गेली, काय झालं ते बाहेर बघेल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन मध्ये पुढं त्याच्या अमेरिकन पोर्टवरनं, सो ते सुद्धा बाहेर हँडल करेल. परंतु इथं तुमच्या फॅक्टरीवरनं लोड होऊन ट्रान्सपोर्ट होते वेळेस हे तुमची काळजी असणार आहे, त्याचं इन्शुरन्स करणं गरजेचं असणार आहे. कारण त्याच्यामध्ये अराउंड 4 लाख, 5 लाख, 8 लाख तुमचा जो काही कॉस्टिंग असेल गुडची तितका लॉस होऊ शकतो. सो तुम्हाला या गोष्टी, छोटीशी अमाऊंट असते, 10,000च्या मध्ये इन्शुरन्स असतो, सो ते बेनिफिशियल असेल. जसं आपण गाडीचा व्हेकलचा इन्शुरन्स काढतो त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. इन्शुरन्स कधीही काढू शकता ऑनलाईन वेनं, सो काढणं गरजेचं आहे तुम्हाला जर लॉस हवा नसेल तर. आता बघा, आता काय म्हणलं जातं, FAS म्हणजे काय, फ्री अलॉंग साइड शिप, ह्याला म्हणलं जातं की FAS JNPT, FAS मुंद्रा, असं म्हणजे इंडियाच्या नावानं पुकारलं जातं. बट ह्यांना CFR वगैरे काय असतात ते तिकडले, राईट. सो त्यांना काय म्हणलं जातं की CFR अमेरिकन पोर्ट, जे काही दुबई पोर्ट असेल त्यांना अशा पद्धतीनं म्हणलं जातं. सो CFF म्हणजे कम्प्लिटली इम्पोर्टर कंट्री साठी CIF वगैरे डिझाईन केलं असतं. सो CIF म्हणजे काय आहे, कॉस्ट, इन्शुरन्स अँड फ्रेट. सो CIF म्हणजे याच्यामध्ये फक्त एक टर्म ऍड झालेली आहे, कॉस्ट अँड फ्रेट मध्ये इन्शुरन्स. परंतु आता मला सांगा, सगळ्यांना जर कळालं असेल तर रिस्क तुमची कुठपर्यंत असणार आहे सर याच्यामध्ये, कंटेनर कुठपर्यंत बाहेरला पोहोचेपर्यंत रिस्क तुमच्या असणार आहे इथं. रिस्क बद्दल बोलतोय मी. तुमची रिस्क पुढे बाहेरला कधी ट्रान्सफर करणार तुम्ही, कुठपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. ओके, ऑनबोर्ड, दॅट्स ग्रेट सर. ऑनबोर्ड म्हणजे शिप मध्ये तुमचा कंटेनर पोहोचेपर्यंत, त्यानंतर त्याची एकदा शिप वरती तुम्ही कंटेनर ठेवला त्याच्या नंतरची रिस्क जे असणार आहे ते बाहेर बघेल, सो इझिली. त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त वाढली कुठली गोष्ट मला सांगू शकेल का कोणी? हे बघा, हा जो ग्राफ आहे सेम आहे आणि हा जो ग्राफ आहे सेम आहे, ह्याच्यामध्ये वाढलेली कुठली गोष्ट दिसते तुम्हाला? एक एक गोष्ट वाढलेली आहे, सो ते सांगू शकाल का मला, कुठली गोष्ट वाढलेली आहे? तुमचं ऑब्झर्वेशन असेल सर तर आन्सर करा मला प्लीज. एक गोष्ट वाढलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, येस, दॅट्स ग्रेट सर, दॅट्स ग्रेट. नॉट अमोल सर, बाहेर स्पोर्ट, इथं तुमचा इन्शुरन्स वाढलेला आहे. इथं बघा तुम्ही, कॉस्ट अँड फ्रेट म्हणजे CNF म्हणलं जातं किंवा CFR म्हणलं जातं. कॉस्ट CNF किंवा कॉस्ट आणि फ्रेटला FR लिहिलंय, सो CFR. सो याच्यामध्ये काय आहे,
तुम्ही इथपर्यंतच माल पोहोचवताय, बस तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्शुरन्स ऍड नाहीये, तुम्हाला करण्याची गरज नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये CIF मध्ये तुम्हाला इन्शुरन्स करून द्यावं लागतं, राईट. कुठपर्यंत पण तुमच्या रिस्क फॅक्टर पर्यंत. त्यानंतर पुढला जो काय, परंतु त्याची कॉस्टिंग सुद्धा बायर तुम्हाला देईल. सो लक्षात आलं इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. आता मी तुम्हाला काही ग्राफ्स दाखवेल, त्याच्यावरनं तुम्ही सांगायचं मला की तुमची रिस्क कुठपर्यंत असणार आहे, त्याच्या पुढची जी काही रिस्क कुठपर्यंत बायरची असणार आहे, कुठपर्यंत तुम्हाला काय पे करावं लागेल. सो क्लिअर असेल तर सांगा मला. येस, क्लिअर म्हणून सांगा सगळ्यांनी प्लीज. ओके, येस, प्रत्येकाने करा, सांगा, जेणेकरून कुणाला लक्षात आलं नसेल. सो आय विल एक्सप्लेन वन टाइम, बट तुम्ही विदाउट एक्सप्लेनेशन, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली वर्किंग कराल ह्या गोष्टी तुम्हाला युजर फ्रेंडली व्हाल, राईट. सो ज्यावेळेस बाहेर म्हणतो FOB वरती द्या मला माल, ओके दॅट्स ग्रेट, आम्ही FOB वरती देऊया. फ्री, त्यानंतर फ्री अलॉंग साइड शिप देऊया, राईट, दॅट्स ग्रेट. सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला सुरू होतील, परंतु तुम्हाला युजर फ्रेंडली व्हावं लागेल. बाळासाहेब सरांना आणि जितेश सरांना क्लिअर आहे. बाकीच्यांना काही इश्यू असेल तर सांगा, चॅट बॉक्स मध्ये आपण क्लिअर करूया. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट. थँक्यू अमोल सर. पुढं जे काही लोक प्रेझेंट आहेत त्यांनी प्लीज सांगा. जस्ट तुम्ही सी टाईप करा, म्हणजे क्लिअर असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. आता तुम्ही कुठलाही ग्राफ रीड करू शकता का? आता मी जर कुठलाही ग्राफ तुम्हाला दाखवला अशा पद्धतीने, सो तुम्ही रीड करू शकाल का? डू यू हॅव कॉन्फिडन्स टू रीड द ग्राफ वॉट एव्हर आय विल शो यू? येस 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 येस, थँक्यू सर. म्हणजे जर बाहेरनं जरी सांगितलं नवीन काहीतरी टर्म तुम्हाला माहिती नसेल, सो गो ऑन गुगल अँड सर्च केल्याबरोबर या गोष्टी तुम्हाला ग्राफ समोर आला. हा, ऑलरेडी आपण वेबिनार मध्ये शिकलोय, सो तिथे तुम्हाला लगेच लक्षात येतील गोष्टी. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, सो क्लिअर आहे? येस येस. आता मी तुम्हाला ती वेबसाईट दाखवतो, जेणेकरून मी त्याच्यावरती सगळे इन्कोटर्म्स तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे 4 इन्कोटर्म्स आहेत जे की जास्त युज मध्ये येतात. सो तुम्ही हे लक्षात ठेवा. बाकीचे इन्कोटर्म्स इतके काही युज मध्ये नाही येतात, परंतु त्याच्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो मी तुम्हाला दाखवतोय ते इन्कोटर्म्स. ओके, क्रोम दिसत असेल तर मला सांगा प्लीज. क्रोम दिसते का? ओके, बाळासाहेब सर क्रोम दिसतंय तुम्हाला? येस और नो? राईट, येस, थँक्स अलॉट. त्याच्यामध्ये बघा, आता हे बघा, ही वेबसाईट आहे. तुम्हाला मी चॅटबॉक्स मध्ये टाकतो, कॉपी करून ठेवायचं असेल तर ठेवून घ्या, इट मीन्स इझी होईल तुम्हाला. सो इथे इन्कोटर्म्स तुम्ही जाऊन डायरेक्टली बघू शकता याच्यावरती. चॅटबॉक्स मध्ये मी टाकून देतो तुम्हाला. तुम्हाला जेव्हा कधी बघायचं असेल किंवा तुम्ही कॉपी करून ठेवा लिंक, आणि नंतर तुम्हाला जेव्हा कधी बघायचं असेल सो बघून घ्या. आता याच्यामध्ये इन्कोटर्म्स मध्ये सगळं डिटेल मध्ये दिलेलं असतं, पण रीड करण्याची गरज नाहीये. तुम्हाला एक्सप्लेनेशन कळाले, सो तुम्हाला या गोष्टीचा कुठलाही प्रॉब्लेम. आता याच्या बघा इन्कोटर्म्स किती आहेत टोटल, हे बघा 2020चा इन्कोटर्म आहे आणि 2010चा इन्कोटर्म अवेलेबल आहे. तर आपल्याला लेटेस्ट बघायचं असं 2020चा बघितला. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इन्कोटर्म्स आहेत. हे कम्प्लिटली 11 इन्कोटर्म्स बद्दल सांगितलेलं आहे. सो तुम्ही कम्प्लिटली, आता ही जर तुम्ही काही बघितलं असतं, सो इनिशियली मला प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा, जर डायरेक्टली तुम्ही ह्या जर गोष्टी बघितल्या असत्या, सो तुम्हाला लक्षात आल्या असत्या गोष्टी की काय आहे एक्झॅक्टली? येस और नो? हे जर डायरेक्टली मी तुम्हाला दाखवलं असतं, इतकं मोठं काहीतरी 11 आहे, सो दॅट्स ग्रेट. परंतु आता तुम्ही रीड करू शकाल का सर? युजर फ्रेंडली झालंय तुम्हाला? आता तुम्ही रीड करू शकाल का? येस, थँक्यू. आता इथं कुठलाही टर्म दाखवू द्या मी, आपण अजून एक वेळेस 11च्या 11 बघूया, त्यानंतर वन टाइम मध्ये सगळे बघूया. सो EX वर्क बघूया इनिशियली. EX वर्क म्हणजे काय असतं, राईट. सो इथे दिसतंय तुम्हाला EX वर्क म्हणजे बघा, तुमचं जे काय आहे सेलर, इट मीन्स तुम्ही आहात. सो तुम्हाला इथपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला आहात कांदा, सो तुमचा कांदा जर समजा तुमच्या घरामध्येच खराब झाला तर तुमची रिस्क असणार आहे. बाहेरनं सांगितलं की मला EX वर्क वरती जे काय आहे शिपमेंट पाठवायचं, सो त्यांना सांगायचं ओके म्हणायचं. तुमचा फॅक्टरी असेल, तुमचा माल कम्प्लिटली पॅक करून त्या फॅक्टरीच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवायचा. ज्यावेळेस बाहेरची ट्रक येईल त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनला लोडिंग करून द्यायचं, त्याच्या पुढची रिस्क सगळी कम्प्लिटली बाहेरची असणार आहे. सो इथं सांगू शकेल का? समजा आता मी एक क्वेश्चन विचारतो. समजा इथं कम्प्लिटली लोड केलाय माल, आणि लोड करून जात असताना तुमच्या
फॅक्टरी पासून किंवा तुमच्या घरापासून लोड झालाय, तिथनं पुढे जातोय माल. सो इथं बाय ऍक्सिडेंटली कंटेनरला काहीतरी झालं, सो त्याची जे काही रिस्क असणार आहे कोण घेणार आहे, त्याची रिस्क जे काही असणार आहे कोण घेईल रिस्क? येस, दॅट्स ग्रेट. इतक्या लवकर आन्सर येते. सो तुम्हाला कम्प्लिटली कन्सेप्ट कळाला आहे. सो त्याच्या पुढची जे काही ब्लू लाईन असणार आहे ते बाहेर घेणार आहे. समजा इथून लोड होताना प्रॉब्लेम झाला, तिथं पोर्ट वरती गेल्यानंतर प्रॉब्लेम झाला. येस येस येस, दॅट्स ग्रेट सर. त्याच्या पुढे जे काही असणार आहे लोड अनलोडिंग, त्या बाहेरच्या पूर्ण घरापर्यंत जाईपर्यंत काही जरी झालं तर तुमची रिस्क नसणार आहे, ते बाहेरची रिस्क असणार आहे. राईट. सो लक्षात आलं. आता या पद्धतीने तुम्हाला ग्राफ कुठलाही रीड करता येतो. सो या लेवलला पोहोचण्यासाठी बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. आता FCA बघा, ऑलरेडी मी तुम्हाला हे सांगितले फ्री कॅरियर. आता फ्री कॅरियर म्हणजे काय? कम्प्लिटली फ्री कॅरियर म्हणजे इथून तुम्ही तुमच्या लोड करून दिला आहात आणि लोड करून ट्रकमध्ये लोड केला आहात, किंवा तुम्ही ज्या प्लेसवरती सांगितलेल्या बाहेरनं जर समजा सांगितलं की माझा एक वेअरहाऊस आहे मुंबई वाशीमध्ये किंवा कुठेतरी कोलकातामध्ये, सो तिथपर्यंत माझा माल पोहोचवा आणि तिथपर्यंत जे काय असणार आहे फ्री कॅरियर जर तुम्ही घेतलात, सो तिथपर्यंतची रिस्क काय असणार आहे तुमची असणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं नेगोशिएशन होईल की ट्रक जे लोड होणार आहे त्याच्यावरती त्यानंतर माझं रिस्क असणार आहे का नाही, किंवा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ट्रक तिथं अनलोड झाल्यानंतर कुठली रिस्क नसणार आहे, परंतु पोहोचेपर्यंत जर कुठला प्रॉब्लेम झाला सो रिस्क कुठली असणार आहे, हे निगोशिएशन असणार आहे तुमच्यामध्ये. बट इथं प्रोबॅबली तुम्हाला इथं प्लेस ऑफ डिलिव्हरी पर्यंतच तुम्हाला रिस्क घ्यावी लागते कम्प्लिटली. त्यानंतर त्याच्या वेअरहाऊस वरती एकदा नेऊन टाकलं की सो तुमची रिस्क संपली. त्याच्यानंतर त्या मालाचं काय करायचं ते करून घे. राईट. त्याचे ऑलरेडी फ्रेट फॉरवर्डर असतील, सीएचे असतील, सगळं डॉक्युमेंट त्यांनी क्लिअर करून घेते. सो लक्षात येते. ओके. सो नेक्स्ट पॉइंट FAS. आता FAS ऑलरेडी तुम्हाला सांगितले फ्री अलॉंग साइड शिप. सो FAS मध्ये बघा ऑलरेडी सांगितले अलॉंग साइड शिप म्हणजे कंटेनर शिपच्या साईडला ठेवेपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय झालं तुम्हाला पे करावं लागेल, त्यानंतर त्या वेअरहाऊस मध्ये काय झालं तुम्हाला पे करावं लागेल, अलॉंग साइड पर्यंत काय झालं तुम्हाला पे करावं लागेल. एक वेळेस अलॉंग साइड टाकलात तर त्याच्या पुढचं बाहेरची रिस्क असणार आहे. त्यानंतर FOB तुम्हाला आता सांगितलंय मी. सो फ्री ऑन बोर्ड म्हणजे शिपवरती नेऊन पोहोचवेपर्यंत, शिपवरती कंटेनर टाकला की तुमची रिस्क संपली. त्याच्या अगोदरची पेमेंट तुम्हाला करावी लागते, त्याच्यानंतरची पेमेंट बाहेर करेल. राईट. त्यानंतर CFR किंवा CNF म्हणलं जातं ह्याला. राईट. सो CFR म्हणजे कॉस्ट अँड फ्रेट, किंवा CFR ला असंच डायरेक्टली म्हणलं जातं. C म्हणजे कॉस्ट आणि FR म्हणजे फ्रेट, किंवा CNF असं म्हणलं जातं. CNF म्हणजे कॉस्ट आणि फ्रेट. सो अशा पद्धतीने बघा इथं रिस्क कुठपर्यंत आहे ऑनबोर्ड पर्यंत. एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा, आम्ही शेवटी विचारेल तुम्हाला, ऑनबोर्ड पर्यंत तुमची रिस्क आहे, त्याच्या पुढची पेमेंट तुम्हाला द्यायची आहे. शिपची अरावेल त्याच्या पोर्ट पर्यंत काय अरावेल होईल तुम्हाला पैसे पे करायचे, परंतु रिस्क तुमची नसणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. राईट. त्यानंतर CIF. आता CIF बद्दल जर बोललं तर हे बघा ऑनबोर्ड पर्यंत रिस्क असणार आहे तुमची, त्याच्या पुढं बाहेरची रिस्क असणार आहे, परंतु पैसे तुम्हाला इथपर्यंत पे करावे लागेल. याच्यामध्ये नवीन टर्म जे इन्क्लूड झालाय तो इन्शुरन्सचा झालेला आहे. सो CIP याच्या पुढला जो पॉइंट आहे CIP बघा, कॅरेज अँड इन्शुरन्स पेड टू. आता कॅरेज अँड इन्शुरन्स पेड टू बघू शकता. इथून तुम्हाला कम्प्लिटली जो काय आहे पेमेंट लोडेड म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर पोर्ट वरनं माल लोड होऊन त्याच्या वेअरहाऊस वरती जाणार आणि वेअरहाऊस मधनं कम्प्लिटली बाहेरच्या घरापर्यंत जाणार. सो तुमची जी पेड करावं लागेल तुम्हाला, समजा इथं आहे हे माल त्याच्या पोर्ट वरती पोहोचला, त्याच्या पोर्ट वरनं गाडी लोड झाली आणि लोड होऊन त्या एका वेअरहाऊस मध्ये ठेवलं गेले गव्हर्नमेंटच्या. सो तिथपर्यंत तुम्हाला पे करावे लागेल, म्हणजे लोडेड गाडीमध्ये लोड करेपर्यंत माल, त्याच्या पुढली जे काही प्रोसेस असणार आहे बाहेर करणार आहे. परंतु रिस्क कुठं असणार आहे इथं तुमची फर्स्ट कॅरियर पर्यंतच, म्हणजे लोड केलात आणि त्या वेअरहाऊस पर्यंत नेऊन ठेवलात, त्याच्या पुढची कम्प्लीट रिस्क काही झालं कंटेनरला ते बाहेरची असणार आहे. सो CPT पुढला पॉईंट जो आहे CPT आहे. सो ह्याला कॅरेज पेड टू प्लेस ऑर डेस्टिनेशन, कॅरेज पेड टू प्लेस ऑर डेस्टिनेशन. सो इथं बघा सेम कॅरेज पेड टू प्लेस ऑर डेस्टिनेशन इथपर्यंतच तुम्हाला पे करायचंय. इन्शुरन्स सुद्धा इथपर्यंतच आहे, परंतु CIP मध्ये आणि CPT मध्ये चेंजेस बघा. कॅरेज अँड इन्शुरन्स पेड टू, ह्याच्यामध्ये काय झालं इन्शुरन्स पेड केला आहे तुम्ही, बट ह्याच्यामध्ये काय केलं इन्शुरन्स तुम्ही पेड केलंय का चेक करा. हे बघा कॅरेज पेड टू, फक्त कॅरेज पेड टू केले, तुम्ही इन्शुरन्स पे केलेला नाहीये. सो इन्शुरन्स एक नवीन टर्म झाली की आय मध्ये इन्क्लूड होतोय. सो इथपर्यंत तुम्हाला इन्शुरन्स पे करायचं. त्यानंतर DAP. आता DAP मध्ये बघा काय असणार आहे,
कम्प्लिटली विदिन 1 मिनिट तुम्हाला रेडी करताय, सो डोंट वरी, राईट. टेक सम टाइम, राईट. सो डीएपी मध्ये बघा, परत लोडेड पर्यंतच रिस्क असणार. लोड ह्या वेळेस तुमची रिस्क बघा, ऑलरेडी तुमची रिस्क फक्त इथपर्यंत राहत होती, ऑनबोर्ड पर्यंत. त्यानंतर शिपिंगची जे काय आहे फ्री ऑन बोर्ड पर्यंतच तुमची रिस्क होती आतापर्यंत तुमची रिस्क त्याच्या पुढे गेली नव्हती. परंतु ज्यावेळेस डीएपी तुम्ही युज कराल, डीएपी म्हणजे डिलिव्हरी ऍट प्लेस ऑर डेस्टिनेशन, सो तुमची जी काही रिस्क आहे लोडेड पर्यंत गेलेली आहे, राईट. सो लोडेड पर्यंत तुमची रिस्क असणार आहे. म्हणजे जर समजा जे काही शिप जरी बुडाली, सो तुमची रिस्क असणार आहे या ठिकाणी. म्हणून जास्ती टर्म ह्या युज नाही करत कुणी, आणि याच्यावरती युज करायला कुणालाही इंटरेस्ट नसतो, कारण याच्यामध्ये खूप सारे रिस्क तुमच्याकडे इन्व्हॉल्व होतात. त्याच्यामुळं एफओबी जास्ती करून, त्यानंतर अलॉंग शिप ते सुद्धा युज जास्ती करतात, या गोष्टी जास्ती युज होत नाहीत, राईट. इथं बघा, त्यानंतर डिलिव्हरी ऍट प्लेस अनलोडेड, त्यानंतर इथंपर्यंत तुमची रिस्क असणार आहे. पहिलं कुठंपर्यंत होती, ट्रकमध्ये लोड करेपर्यंत, परंतु ट्रक लोड होऊन अनलोड होईपर्यंत तुमची रिस्क असणार. त्याच्या पुढे जे काय असणार आहे बाहेरची रिस्क असणार आहे. हे तुमच्या आणि बायर मध्ये निगोशिएशन होईल की कुठल्या पद्धतीचा तुम्हाला इन्कोटर्म युज करायचा आहे. सो ह्याच्यामध्ये बघा, इथंपर्यंत तुमचा लोडेड पर्यंत, इथं अनलोड केला लास्ट काय होता की डिलिव्हरी ड्युटी पेड. आता डिलिव्हरी ड्युटी पेड होता इनिशियलचा बघा डीपीए. सो कन्फ्युज होऊ नका, बेसिक आहे, एकदा ग्राफ रीड करायला सो डोंट वरी की बघण्याची गरज आहे. डीपीए मध्ये बघा तुम्हाला चेंज दाखवतो, डिलिव्हरी ऍट प्लेस अनलोडेड, म्हणजे फक्त इथं अनलोडेड पर्यंत करेपर्यंतच तुमची रिस्क असणार आहे त्या वेअर हाऊस वरती. परंतु ज्यावेळेस तुम्ही डीडीपी युज कराल त्यावेळेस काय होईल, तुमची अनलोडिंग करून लोडिंग करेपर्यंत रिस्क असणार आहे. म्हणजे ट्रकमध्ये घालते वेळेस काही जर समजा इश्यू झाला, सो ते सुद्धा तुम्हाला गोष्टी पे कराव्या लागतील, म्हणजे त्याचा सुद्धा इन्शुरन्स काढावा लागेल. तर अशा पद्धतीनं 11 इन्कोटर्म्स आहेत. जास्ती चालणाऱ्या इन्कोटर्म्स कम्प्लिटली 4 इन्कोटर्म्स चालतात, जे की तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले आहेत मी. तर त्याच्यामध्ये कुठलाही इश्यू तुम्हाला येणार नाही. तुम्हाला मी परत शेअर करून दाखवतो. आणि लास्ट टाइम तुम्हाला पॅकेजिंग बद्दल आपला अजून होणार आहे, सो तुम्हाला जस्ट मी पॅकेजिंग बद्दल दाखवतो. इथपर्यंत क्लिअर असेल तर यस म्हणा. आता कुठलाही जरी ग्राफ तुमच्या समोर आला, सो तुम्ही लक्षात येईल का तुमच्या, रीड करायला म्हणा किंवा समजून घेण्यासाठी. आता मी तुम्हाला 11च्या 11 इन्कोटर्म्स दाखवलेले आहेत. सो बी कॉन्फिडेन्शियल, ज्यांना लक्षात आलं नसेल मी दाखवायला तयार, बट तुम्ही कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे या गोष्टीमध्ये सुद्धा. येस, शुअर शुअर शुअर, थँक्यू, थँक्स लॉट. हेच म्हणतोय. आता मी तुम्हाला पॅकेजिंग बद्दल जस्ट 5 मिनिटांमध्ये दाखवणार आहे, कारण आजचा थोडा शॉर्ट असणार आहे आपला वेबिनार. जर मी त्या दिवशी पॅकेजिंग बद्दल दाखवायचं राहिलं होतं, आणि पॅकेजिंग बद्दल आपला एक सेशन किंवा अजून डॉक्युमेंटेशन बद्दल बरेचसे पार्ट्स आहेत. सो कंटिन्युअसली जॉईन करा. आपण इथनं घेऊया. लास्ट वीक मध्ये आय वॉज बिझी, सो मला शेड्यूल करता आला नाही क्लास. सो इथनं आपण कंटिन्यू करूया, राईट. जे काही 4-5 सेशन्स राहिलेले आहेत. आणि प्लीज वर्किंग करा. ज्या काही गोष्टी शिकवल्या आहेत, जे लोक वर्किंग करतात ते तुमच्यासारखेच आहेत आणि त्यांना रिझल्ट मिळायला सुरू झाले आहेत. सो तुम्ही सुद्धा वर्किंग करायला स्टार्ट करा. 4 डाटा सप्लायर मागवा, 1 मेल ड्राफ्ट करा, 2 मेल ड्राफ्ट करा, म्हणजे कॉन्फिडन्स येईल. मेलचेम्प ऍप्लिकेशन युज करा, डॉलर बिझनेस, ओल्झा ऍप्लिकेशन युज करून डेमो घ्या. पैसे कुठेही पे करण्याची गरज नाहीये. सो एक्सप्लोर करा गोष्टी, तुम्हाला इझिली कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि तुम्ही त्या पद्धतीने परत अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाल. सो तुम्हाला जर रिझल्ट लवकरात लवकर हवे असतील, सो तुम्हाला वर्किंग लवकरात लवकर करावं लागेल. जर तुम्हाला रिझल्ट लेट हवे असेल, सो स्टार्ट लेट, राईट. तर या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो पॅकेजिंग बद्दल, मी जे म्हणलं होतं तुम्हाला. सो कमिंग टू द पॉइंट, दिसतंय सगळ्यांना क्रोम दिसतंय का? मायक्रोफोन ऑफ ठेवा सर तुमचा प्लीज. राईट. सो क्लिअर आहे इथपर्यंत. जे काही इन्कोटर्म्स आहेत आपण कम्प्लिटली बघितलेले आहेत. या इन्कोटर्म्स मध्ये कुणाला काही इश्यू, पुढल्या पॉइंटला जाण्या अगोदर मी सांगतोय, एफओबी सगळ्यानंतर अलॉंग साइड जे काही त्यानंतर कॉस्ट अँड फ्रेट, त्यानंतर सीआयएन, कॉस्ट इन्शुरन्स, सीआयएन म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स, फ्रेट, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. सो इथपर्यंत कुणाला प्रॉब्लेम आहे का? असेल तर यस, नसेल तर नो. जर पुढे जायचं असेल तर यस म्हणून टाईप करा, आपण पुढे जाऊया. वाय म्हणून टाईप करा, वाय. येस, प्रत्येकाने करा. जितक्या लोक आहेत प्रेझेंट, तिघांना लक्षात आले, सो तिघ करतायत, राईट. तिघांनाच लक्षात आले का? बाकीच्यांना लक्षात आलेलं नाहीये का? नसेल तर नो म्हणा, आय विल एक्सप्लेन वन्स अगेन.
बट प्लीज सांगा, रिप्लाय द्या तुमचा. प्रेझेंट आहात का बाकीचे लोक? इट मीन्स सर कॅन यू प्लीज ऑन कॅमेरा फॉर सम टाइम. काही लोक कॅमेरा ऑन करू शकतील का थोड्या वेळासाठी, कारण लोक प्रेझेंट आहेत का माहिती नाही, तिघांची रिप्लाय येत आहेत. सो बरेचसे लोक असंच जॉईन करून ठेवलेले आहेत का? बरं ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंटला जायचा का? येस. ओके. सो मी तुम्हाला कम्प्लिटली इनकोटर्म्स एक्सप्लेन केले. आता मी तुम्हाला जस्ट पॅकेजिंग बद्दल शॉर्ट मध्ये 5 मिनिटांमध्ये दाखवतो ऍपेडावरनं, की पॅकेजिंग समजा तुम्हाला बॉक्स हवा असेल, सो कशा पद्धतीनं ग्रेप्स म्हणा जे ऍग्रिकल्चर मध्ये काम करणार आहेत. सो माझी क्रोम दिसते का? यस म्हणा प्लीज, एकाने दिसत असेल तर. क्रोम दिसते का? म्हणजे पुढे स्टार्ट करता येईल, दिसत असेल. येस, थँक्यू सर. हे बघा, वेलकम टू ऍपेडा. ऑलरेडी आपण याच्यावरती एक सेशन घेतलेला आहे, खूप मोठा सेशन आहे आणि प्युअरली प्रॅक्टिकली दाखवलाय सगळ्या गोष्टी. बट वन सेकंड मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मला एक्सपोर्ट बद्दल बॉक्सिंग दाखवतोय, म्हणजे कसले बॉक्स यूज केले जातात. आता इथं बघा, ग्रेप्स आहे, मँगो आहे. सो कुठला पॅकेट निवडायचा सर? ग्रेप्स, मँगो, टिंडोला, पोमोग्रॅनेट, ऑनियन, बनाना, ग्रीन, यम, स्नो. त्याच्यामधला कुठला बॉक्स कसा पॅकेजिंग होऊन जातो हे कुणाला बघायचंय का? सो एक कुठला तरी मला सुचवा, की ग्रेप्स बघू, मँगो का पोमोग्रॅनेट, कुठला असेल तुम्हाला वाटेल? ग्रेप्स बघायचं का? ग्रेप्स, मँगो, जे काय वाटेल तुम्हाला सांगा, आपण पुढे एक्सप्लोर करूया ती गोष्ट. मँगो, दॅट्स ग्रेट. कमिंग टू द पॉइंट, मँगो वरती आपण क्लिक केले. हे एक पीपीटी ओपन होईल. त्याच्यामध्ये मँगो वरती ऍपेडाचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत, ज्या पद्धतीची बॉक्सिंग हवंय मँगो साठी, त्या गोष्टीच्या कुठल्या कुठल्या मँगो कास्टला, म्हणजे समजा हापूस असतो, बरेचसे त्याचे जे काही वाण असतात, त्यामध्ये कुठला बॉक्सिंग असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात. सो मँगोज बघा, आता हे चार्ट दिसेल तुम्हाला. सो ह्या चार्ट मध्ये इतकं काही स्पेशल नाहीये. बेसिक समजायचं असेल तर हे बघा, अल्फान्सो, केसर, दुसेरी, त्यानंतर कौशा, असे खूप सारे जात आहेत त्याच्यामध्ये. सो बघू शकता. आता याच्यात मटेरियल कुठला यूज केला आहे? मटेरियल कन्स्ट्रक्शन, तर कोरोगेटेड फायबर बोर्ड. सो कोरोगेटेड फायबर बोर्ड जर तुम्ही नेटवरती सर्च केलात, सो तुम्हाला लक्षात येईल. मी लगेच करून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीचा बॉक्स होतो. खाली सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, कोरोगेटेड फायबर बोर्ड, BOARD. सो बघा, एक वेळेस इमेजेस बघूया आपण याचे. हे बघा, अशा पद्धतीचा बोर्ड असतो, जे की तुम्हाला दिसतो. लक्षात आलं? त्याचे लेयर्स असतात, 2-3 लेयर. जितके जास्त लेयर तितकं त्याची बिअरिंग कॅपॅसिटी, कॉम्प्रेशन स्ट्रेंथ खूप असते जास्त. सो या पद्धतीने तुम्ही त्याला कोरोगेटेड फायबर बोर्ड असं म्हणलं जाते, राईट? सो इथं बघा, आता ह्याचं जे डायमेन्शन आहे ऑलरेडी दिलेली आहे. MM मध्ये डायमेन्शन आहे 225 × 170 × 90 अशी डायमेन्शन असणं गरजेचं आहे. बॉक्सची स्टाईल त्या आज पर त्याच्या. नंबर ऑफ पाईल्स म्हणजे काय असणार आहे, की त्याच्यावरती कम्प्लिटली अशा लाईन्स किती असणार आहेत? लीड आणि ट्रे, ते ट्रे 3 असणार आहेत, आणि म्हणजे एका ट्रे वरती 9 मँगो बसणार आहेत. सो 9 मँगोचे 3 ट्रेस. सो तुम्ही बघू शकता, 9×3 = 27. 27 मँगो एका बॉक्स मध्ये पॅक होऊन जाणार आहे. सो याच्यामध्ये बघा, दुसरा हे जे काय आहे ते पेपर, ब्रस्ट फॅक्टर पेपर, हे बरेचसे फॅक्टर आहेत, तुम्हाला पॅकेजिंग कंपनी डायरेक्टली करून देईल. त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट बघा, 350 kgf म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रेंथ तिची बघू शकता तुम्ही. kgf म्हणजे एक्झॅक्टली जे ग्रॅव्हिटीचा केजीला इंटू ग्रॅव्हिटी केल्यानंतर जे येतं 350 kg पर्यंत त्या बॉक्सची बेअरिंग कॅपॅसिटी असते. सो तुम्ही बघू शकता त्याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ किती आहे. म्हणजे ज्यावेळेस असा बॉक्सचा तुम्ही प्लेट घेतला त्याच्यावरती इतका तुम्ही जोर देता, सो त्या बॉक्सच्या प्लेटला काहीही होणार नाही. ही ती बॉक्स जी कम्प्लिटली चिटकावली जाणार आहे, ते ग्लूनं चिटकावणं गरजेचं आहे. इथं बाय ग्लुईंग दिलेलं आहे. त्यानंतर ह्याच्या खाली बघा, नंबर ऑफ व्हेंटिलेशन होल्स, डायमीटर काय असणार आहे, होल्स असणार आहे त्या बॉक्सला बरेचसे. सो 20 mm चा डायमीटर असणं गरजेचं आहे. ते कुठं कुठं असणं गरजेचं आहे? 2 साइड इच, दोन्ही साइडला 3-3 होल्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक होल असणं गरजेचं आहे. त्यानंतर टॉप अँड बॉटम, म्हणजे जे लेफ्ट अँड राईटची बाजू असते तिथं 3 आणि 3 होल असणं गरजेचं आहे. जे समोरची आणि बॅक बाजू असते तिथं एक होल असणं गरजेचं आहे. आणि टॉप आणि बॉटमला 4 जे काय आहेत होल्स असणं गरजेचं आहे. हे एवढं बेसिक लक्षात घेण्याची गरज नाही. डायरेक्टली ऍज पर स्टँडर्ड कंपनीज तुम्हाला प्रोव्हाइड करतात, कार्डबोर्ड वगैरे सगळ्या. सो हे
ऍज पर ते मँगो स्पेसिफिकेशन दिलेले आहे. आता हे बरेचसे प्रत्येक मँगो टाईप, पण तू दिसतं कसं ते बॉक्स ते बघूया आपण, म्हणजे तुम्हाला आयडिया. हे बघा, मी जसं म्हणलं तुम्हाला, सो अशा पद्धतीनं 4-4 म्हणल्यानंतर वरती खालती 4-4, लेफ्ट राईट 2-2 आणि तिकडं 1-1. सो अशा पद्धतीनं बॉक्सला होल्स असतात 20 mm चे, आणि त्याचबरोबर त्याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ 350 आहे, राईट, KGF. सो बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने. त्यानंतर त्याची विड्थ दिलेली आहे, त्याची थिकनेस दिलेली आहे 0.05 mm. तर ही थिकनेस तुमच्या लेअर वरती डिपेंड करते. तुमच्या जर समजा कोरोगेटेड बॉक्सची जर समजा थिकनेस जास्त असेल, सो तिथे लेअर जास्ती तुम्हाला करावे लागतील, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं ते बॉक्स खराब होणार नाही. तुम्ही त्याच्यावरती उभारलं जरी त्या बॉक्सवरती, तर त्याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ इतकी भयानक असते की ती बॉक्सला काहीही होणार नाही, राईट. इलॉंगेशन 25%, ही सगळ्या गोष्टी. तर इथं बघा अशा पद्धतीनं ठेवलं जातं. सो बघा 6 नंबर्स, 6 नंबरचा बॉक्स आहे हा, म्हणजे 6 मँगोज त्याच्यामध्ये बसतात. इथं बघा 9 मँगोज बसतात. सो 3 लेअर असणार आहे त्याचे. 12 मँगो साठी कसं बसवावं लागेल. त्यानंतर बघा 15 मँगो साठी कसा बॉक्स असायला पाहिजे. त्यानंतर इथं बघा 15 मँगो साठी, 18 मँगो साठी कसा बॉक्स असायला पाहिजे. बस ह्या बेसिक्स असतात. इथं तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथं तुमचं आहे. आता ह्याच्यामध्ये ग्रेप्स बद्दल जर दाखवायचं असलं तर ग्रेप्स वरती क्लिक करा, डायरेक्टली तुम्हाला ग्रेप्सची ओपन होईल. सो यू कॅन सी अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेप्सचे बॉक्सेस दिसतील. म्हणजे तुम्हाला पॅकेजिंग मध्ये सुद्धा लक्षात येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने पॅकेजिंग होते. तर ऑनियन बद्दलही तुम्हाला दाखवेल मी, म्हणजे ऑनियन बऱ्याचशा लोकांना एक्सपोर्ट करायचा असतो, सो दाखवतो. ऑनियन अँड पोटॅटो साठी बघा असे बॉक्सेस वगैरे जास्त एक्सपोर्ट नाही, बॉक्सेस युज नाही होत. तर त्याच्यासाठी बेसिक जे असतं हे बेसिकली ज्या बायरची रिक्वायरमेंट आहे, परंतु खूप साऱ्या प्रमाणात अशा पद्धतीनं ऑनियन वगैरे आणि पोटॅटोज एक्सपोर्ट होतात. सो बघा हे अशा पद्धतीनं गनी बॅग्स असतात त्याचे. त्याला पॉलीप्रोपायलिन म्हणलं जातं, लिनो बॅग म्हणलं जातं पोटॅटोसाठी. 25 kg, 15 kg, 25 kg. सो हे बघा अजून अशी बॅग आहे की अशा पद्धतीच्या बॅग्स, ह्याला की लिनो बॅग्स म्हणलं जातं. सेम, फक्त कलर चेंज आहे त्याच्यामध्ये. हे बॉक्सेस मध्ये करायचं असेल अशा पद्धतीने करू शकता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ऑनियन मध्ये अशा पद्धती जास्ती प्रमाणात जो आहे तो ह्या पद्धतीचा कांदा एक्सपोर्ट होतो, म्हणजे या पद्धतीचा बॉक्स मध्ये पोटॅटो आणि ऑनियन मध्ये. सो या पद्धतीने ज्यावेळेस आपण अजून पॅकेजिंग मध्ये बघूया, डिटेल मध्ये बघूया, बस जस्ट फॉर तुम्हाला लक्षात येण्यासाठी या गोष्टी सांगितल्या आहेत. सो इन्को टर्म्स क्लिअर आहे, आणि आजच्या ज्या काही गोष्टी बघितल्या आहेत त्या क्लिअर आहेत का. राईट. सो कॉन्फिडन्स लेवल ठेवा. अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, त्याचबरोबर पुढे जायचंय, वर्किंग करत जायचंय, त्याचा रिझल्ट मिळवायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये कम्प्लिटली तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, सर माझं सगळं पूर्ण काम झाले, त्यानंतर मला कॉन्टॅक्ट करा, आपण जे काही पुढली प्रोसेस असणार आहे ते सुद्धा कम्प्लीट करूया. बट त्याच्या अगोदर मी कुणालाही कॉन्टॅक्ट नाही करणार. अगोदर तुम्ही त्या लेवलचे होणं गरजेचं आहे. बस तुम्ही ऍज अ इन्फॉर्मेशन घेताय. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही कशा पद्धतीने वर्किंग करा. सो थँक्स अ लॉट फॉर टुडे. दॅट्स इनफ, राईट. सो एंड म्हणा, ज्यांना कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर क्लिअर करूया आपण. अदरवाईज गुड नाईट असेल तर गुड नाईट म्हणून टाईप करा. इन्को टर्म्स आता तुम्ही स्वतः, मी वेबसाईट टाकली ती कॉपी करून, ज्या लोकांना खरंच बघायचंय ते जाऊन तिथं बघा. मी वेबसाईट टाकलेली आहे. सगळ्यांना पोहोचली का वेबसाईट. मी परत एकदा कॉपी करून टाकतो, म्हणजे तुम्हाला जे कोणी लोक नवीन असतील त्यांना लक्षात येईल. सो तिथे जाऊन बघा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स अ लॉट. राईट. राईट. गुड नाईट सर. थँक्यू बाळासाहेब सर, थँक्यू. आणि दोघा तिघांनी मला टेस्टिमोनी पाठवले आहेत. सो थँक्स अ लॉट सर, तुमचं मनापासून अभिनंदन. कारण तुम्ही माझ्याबद्दल जे काही विचार करता त्या लिटरली लोकांपर्यंत पोहोचतील, हे माझ्या शाश्वती असणार आहे. सो थँक्स अ लॉट सर. राईट. थँक्यू. ज्यांना कुणाला पाठवायचं असेल ते मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुमच्या सुद्धा त्याच्यामध्ये नाव, तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुम्ही काय काम करता, सगळ्या गोष्टी सांगा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा हेल्प होईल. राईट. नक्कीच. थँक्स अ लॉट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीबडी. टेक केअर. राईट. थँक्यू. ह्याची सुद्धा रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देईल. इमिडिएटली सकाळपर्यंत रेकॉर्डिंग अपलोड होऊन जाईल. राईट. बघून घ्या. ज्यांनी कोणी ऍबसेंट असतील त्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल. सो थँक्यू.